झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। शिकारीचा पाठलाग करताना बिबट्या पडला विहिरीत। साक्री तालुक्यातील वसमार गावातील घटना। 4 तासांच्या प्रयत्नांनंतर बिबट्याला बाहेर काढण्यात यश। शिकारीचा पाठलाग करताना बिबट्या विहिरीत पडल्याची घटना साक्री तालुक्यातील वसमार येथे गुरुवारी रात्री घडली। दिवसभर प्रयत्न केल्यानंतर अखेर बिबट्याला विहिरीतून बाहेर काढण्यात वन विभागाच्या पथकाला यश आले। दरम्यान वसमार परिसरात बिबट्याच्या वाढत्या संचारामुळे रहिवाशांमध्ये घबराट पसरली आहे। वसमार येथील हिंदड्या शिवारात शेतकरी राजेंद्र गिरधर नेरे हे सकाळी आपल्या शेतातील मोटार बंद करण्यासाठी गेले असता त्यांना बिबट्याच्या डरकाळीचा आवाज आला। त्यानंतर त्यांनी विहिरीत डोकावून पाहिले असता बिबट्या पडल्याचे आढळले। त्यांनी ही माहिती वन विभागाला कळवली। 40 फूट खोल असलेल्या विहिरीत पाणी असल्याने जीव वाचवण्यासाठी बिबट्या एका कोपऱ्यात बसून राहिला होता। ग्रामस्थांनी तत्परता दाखवीत विहिरीत खाट सोडली, परंतु बिबट्या या खाटेवर बसला नाही। पिंपळनेर येथून वन परिक्षेत्र अधिकारी भगवान गीते, मस्जिदच्या वनपाल दीपाली अहिरे, संदीप मंडलिक, अमोल भदाणे, रामदास चौरे, मस्जिद वनरक्षक नितेश गावित, पांडुरंग जेलेवाड, देवीदास सोनवणे, योगेश सातपुते, अमोल पवार, अनिल घरटे, आकाश पावरा, रंजना पावरा, सुमित कुवर, मस्जिद वनरक्षक कर्मचारी नितीन भदाने, भटू बेडसे, एकनाथ गायकवाड, पंडित खैरनार, वसंत खैरनार आदी वन कर्मचारी यांचे पथक या ठिकाणी दाखल झाले। त्यांनी पिंपळनेर येथून पिंजरा मागवला, पण पिंजरा येण्यासाठी तब्बल 4 तासांची प्रतीक्षा करावी लागली। विहिरीत पिंजरा सोडून बिबट्याला बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू झाले। अखेर 3 तास प्रयत्न केल्यानंतर बिबट्या पिंजरात बसला व उपस्थितांनी सुटकेचा निश्वास सोडला। वन विभागाच्या पथकाला लोकनियुक्त सरपंच समाधान येळीस, पोलीस पाटील मधुकर नेरे, राजेंद्र नेरे, रतिलाल नेरे, वसंत नेरे, नंदकुमार नेरे, विकास देवरे, युवराज नेरे, तेजस नेरे, गणेश येळीस यांनी मदत केली। बिबट्याची वैद्यकीय तपासणी करून त्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात येणार असल्याची माहिती पिंपळनेर वन परिक्षेत्र अधिकारी भगवान गीते यांनी दिली। प्रतिनिधी तुषार देवरे, झेप मराठी, देऊर। अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण, धुळे।